लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या लेटेस्ट म्हणजेच नवीन भागामध्ये आपण आज असं पाहणार आहोत. कला आता काही पुरावे मिळतात का, त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता ज्या पद्धतीने जे काही हिरे आहे त्याची अफरातफर झालेली आहे का, रिसीट हरवलेली आहे आणि ज्या लोकांना हिरे पोहोचलेले होते ते तर खरं बोलत आहे, त्यांच्याकडे जुने हिरे गेलेले आहेत किंवा नकली हिरे गेलेले आहेत. म्हणूनच ती आता एका व्यक्तीला भेटायला आलेली असते आणि तिथे गेल्याच्या नंतर ज्यांच्याकडून तिने हिरे घेतलेले असतात ती व्यक्ती, ते ऑफिस तिथे असतं. तिथे चौकशी केल्यानंतर असं समजतं की त्या ऑफिसचे जे ओनर आहेत ते आत्ता काही कामांसाठी किंवा काही दिवसासाठी इथे ऑफिसमध्ये नाहीत, ते बाहेर गेलेले आहेत. हीच गोष्ट कलाला थोडी खटकते आणि तिला तिथेच थोडासा संशय येतो. आता इकडे मात्र घरामध्ये सांत्वनासाठी अनामिकाचे आईबाबा आलेले असतात, पण इकडे जो आपला सोहम आहे तो हातावर हात धरून तसाच बसलेला असतो. हीच गोष्ट इथे अनामिकाला खटकते आणि तेव्हा ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते. ती म्हणते, अरे सोहम, तुला सगळे घरातले शेंडेफळ म्हणत आहेत, मग तू आत्तासुद्धा आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा तू शेंडेफळासारखंच वागणार आहेस का? अरे फक्त आबांना सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी करू नका, एवढं म्हटलं म्हणजे हे सगळं व्यवस्थित होणार नाही सोहम. तू आता मोठा झालायस, तुझं लग्न झालंय, हातपाय हलव ना. अरे माझा भाऊ तुझ्या काकांबरोबर तिकडे पोलीस स्टेशनला गेला, पण तू इथे हातावर हात धरूनच बसलायस, म्हणजे तुला अजूनसुद्धा तू खरंच शेंडेफळ आहेस असंच वाटतंय का? कमीत कमी निदान तू हाताने जेवण तरी करू शकतोस की नाही? अनामिकाने मात्र सोहमची चांगलीच कानउघडणी केलेली असते. आता मात्र इकडे जी काही रोहिणी आहे ती बोलत असते, काही जरी झालं तरी सुद्धा मजा मात्र कोर्टात येणार आहे. मजा राहुलने खूपच मोठी कामगिरी केलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे सर्वजण आज कोर्टाचा दिवस असल्या कारणाने, सुनावणी असल्या कारणाने सर्वजणच आता कोर्टामध्ये जमलेले असतात. अद्वैतला घेऊन येत असतात ते म्हणजे पोलीस, आणि तेव्हाच आता अपोजिट टीमचे म्हणजेच सारडांच्या बाजूचे वकील बोलायला सुरुवात करतात. ते म्हणत असतात, माझे अशील म्हणजेच की सारडा यांनी चांदेकरांना काही डिझाईन्स आणि त्याचबरोबर मोठ्या हिऱ्यांपासून आणि गोल्डपासून बनवण्यासाठी ऑर्डर दिली होती. त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्यामुळे त्यांचे त्या गोल्डसोबत खूप सारे स्वप्न त्यांनी रंगवले होते आणि त्यासोबतच लग्नात त्यांना ती सगळी काही ज्वेलरी घालून मिरवायची होती. पण इथे माझ्या क्लायंटची सक्त फसवणूक करण्यात आलेली आहे. एवढ्या मोठ्या माणसाची जर फसवणूक करण्यात येत असेल तर सर्वसामान्य लोकांची सहज फसवणूक होऊ शकते. आणि माझी अशी इच्छा आहे किंवा माझ्या क्लायंटची अशी इच्छा आहे की अद्वैत चांदेकर हे व्यक्तिमत्व एक फसवं आहे. एवढे दिवस जे काही त्यांनी बिझनेस केलाय, नाव कमवलंय, ते फक्त आणि फक्त फसवूनच लोकांना असंच कमवलं असेल असं मला तरी वाटत आहे. त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे, यांना सगळ्यात जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी. कारण हे जर एवढ्या मोठ्या व्यक्तीला फसवू शकतात तर सर्वसामान्य लोकांना फसवणं यांच्यासाठी ही काही क्षुल्लक गोष्ट नसणार आहे. कारण हिऱ्यांची ऑर्डर खूप जास्त मोठी होती आणि ते आता त्या ऑर्डरमध्ये पकडले गेलेले आहेत. नाही त्यांच्याकडे कुठली हिरे खरेदी केल्याची रिसीट आहे, नाही कुठला पुरावा आहे. आता मात्र इकडे जज साहेब बोलत असतात, चांदेकरांच्या बाजूने कुणी बोलायला आहे का? त्यावर आता अर्जुन उभा राहतो आणि अर्जुन सुभेदारने ही केस घेतलेली असते. ते म्हणजेच की आपल्या कलाच्या रिक्वेस्ट करण्यावरून आणि सायली आणि कला मैत्रिणी असल्यामुळे आता अर्जुन बोलत असतो, मान्य आहे सारडांना खोटे हिरे किंवा खोटं गोल्ड याची ऑर्डर त्यांना पोहोचलेली आहे, पण असं होत नाही की चांदेकर हे खोटं आणि फसवं व्यक्तिमत्व आहे. जर सारडा बाजूला केले तर असे कितीतरी मोठे दिग्गज आहेत किंवा खूप मोठे नामांकित असे लोक आहेत जे आत्तासुद्धा चांदेकरांच्या बाजूने आहेत. त्यासोबत आत्तासुद्धा ते चांदेकरांच्या बाजूनेच किंवा चांदेकरांकडूनच ऑर्डर्स घेत आहेत, त्यांना देत आहेत आणि मी त्यांचं स्टेटमेंट इथं घेण्याची विनंती करणार आहे, अशी माझी कोर्टाला रिक्वेस्ट आहे. तेव्हा आता अर्जुनला परवानगी देण्यात येते.
त्या लोकांना बोलवण्याची। आता मात्र इकडे कला त्या ऑफिसमध्ये गेलेली असते। तिथेच जयंत असतात। जयंत म्हणजेच की हे दुसरे तिसरे कोणीही नसून दिनकररावांचे खास मित्र। त्यांनी कलाला ओळखलेलं असतं। आता मी जर ह्या पोरीसमोर गेलो तर नक्कीच मी गोत्यात येऊ शकतो, त्यामुळे मी आता ह्या पोरीसमोर जाणार नाही असंच ते ठरवतात। आणि जे काही न्यूज मी वाचलेली आहे त्यामुळेच ही त्याचा पाठपुरावा करण्यासाठी बहुतेक इथे आलेली असावी। तेव्हा कलाला असं वाटत असतं मला तिथे कोणीतरी पाहतंय आणि शोधतंय। तेवढ्यात ज्या लोकांना ती भेटली होती अगोदर तो माणूस समोर येऊन तिला विचारत असतो, तुम्ही आणखी इथेच आहात, तुम्ही गेला नाहीयेत आणखी? हे पहा, हे हिऱ्यांचं ऑफिस आहे, त्यामुळे तुम्हाला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही। तेवढ्यात आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुनने जे काही स्वामीनाथन सर आहेत जे की चांदेकर ज्वेलर्सशी खूप जास्त कनेक्ट आहेत त्यांची साक्ष घेण्यासाठी अर्जुनने त्यांना कटघऱ्यात बोलवलेलं असतं। इकडे मात्र रोहिणी बोलत असते यांच्या बाजूने जर अशा साक्ष येत राहिल्या तर यांची केस स्ट्रॉंग होऊ शकते। त्यावर स्वामीनाथन सर म्हणत असतात आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवावरून आणि मी केलेल्या डीलवरून बिझनेसवरून चांदेकरांनी माझी कसलीच आणि कुठलीच फसवणूक केलेली नाही। हे स्टेटमेंट लाख मोलाचं त्यांच्यासमोर आलेलं असतं। त्याचबरोबर स्वामीनाथन हे नाव मार्केटमध्ये गाजलेलं असतं। आता दुसरी एक व्यक्ती येत असते आणि ती सुद्धा त्याच पद्धतीने स्टेटमेंट देण्याचं काम करत असते। अर्जुन म्हणत असतो तुम्हाला आत्तापर्यंत कुठे अफवा आणि त्याचबरोबर फसवाफसवीची कामे केलेली आढळलीत का? त्यावर स्वामीनाथांनी अजिबातच दुर्लक्ष करून सगळं काही सांगितलेलं असतं। ते म्हणत असतात अजिबातच नाही, माझी आतापर्यंत कुठेच फसवाफसव झालेली नाहीये। आणि सोबतच सर्वात महत्त्वाची म्हणजे दुसरी साक्ष नोंदवताना ते लोक बोलत असतात की जर ट्रस्टेड कोण असेल आमच्यासाठी तर ते फक्त आणि फक्त चांदेकर। सगळ्याच गोष्टीत प्रोफेशनल असो आणि वेळेत मार डिलिव्हरी होणं असो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही चांदेकरांकडून शिकलेलो आहोत, शिकत आहोत आणि हे व्यक्तिमत्व फसवू शकत नाही। त्यावर आता अर्जुन बोलत असतो जज साहेब माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, या दोन व्यक्तींनी जी काही इथे साक्ष दिलेली आहे तर ते नामांकित व्यक्ती आहेत आणि त्यासोबतच इथे चांदेकरांकडून कुठलीही त्यांची फसवणूक आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये झालेली नाहीये असं इथे अद्वैत बद्दल सर्व काही अर्जुन सांगत असतो। तर आता दुसऱ्या बाजूला कला देवयाई समोर हात जोडत असते, हे अंबाबाई मला माहिती आहे चांदेकर निर्दोष आहे, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम मध्येच कुठेतरी झालाय। माझी तुला एक नम्र विनंती आहे किंवा मला तुझी मदत कर, काहीतरी असा संकेत दे जेणेकरून मला इथे काहीतरी रिकाम्या हाती जाता येणार नाही। तेवढ्यातच आता जे जयंत काका लपून बसत असतात ते कला समोर आलेले असतात। अहो जयंत काका तुम्ही इथे, म्हणजे तुम्ही इथे नोकरी करता, तुम्हाला आठवतं मी कोण आहे? तेव्हा ते म्हणत असतात हो ग पोरी, तू दिनकरची मुलगी आहेस हे माझ्या लक्षात आले। तुम्हाला आठवतंय दुपारचा चहा घेण्यासाठी तुम्ही आमच्या घरी यायचात? हा, वेलचीचा चहा मला खूप आवडायचा। पण काका आता तुम्ही कुठे राहता आणि इथे नोकरी करतात का? अगं मी कालच इथे जॉईन झालोय। तेवढ्यातच तिथेच ऑफिसमधले सिनियर येतात आणि ते म्हणत असतात मागच्या महिन्यातला मला डेटा आणि ती फाईल हवी आहे। आता सर इथे नाहीत म्हटल्यावर सर नंतर तुम्ही सिनियर आहात त्यामुळे तुमची परवानगी घ्यावी लागणार। तेव्हा कलाच्या समोर काका खोटं बोलत आहेत, कालच जॉईन झाल्याचं सत्य समोर येतं। काका तुम्ही माझ्याशी का खोटं बोललायत? तेव्हा ते म्हणत असतात अगं मी या ऑफिसमध्ये खूप दिवस झालं नोकरी करतो आणि माझी नोकरी धोक्यात येईल म्हणून मला ह्या भानगडीत पडायचं नव्हतं। पण काका मी तुम्हाला तुमच्या मुलीसारखी आहे आणि तुम्ही तुमच्या मुलीची मदत करणार नाही का? त्यावर ते बोलत असतात अगं 2 दिवसापूर्वी 2 लोक आली होती आणि अफरातफरीची भाषा आणि थोडंसं मला संशयास्पद वाटलं होतं आणि तेव्हापासूनच आमचे सर आमचे साहेब सुद्धा मेन गायब आहेत। तेव्हा कला बोलत असते काका काही नाही, पण माझ्यासोबत येऊन एक काम कराल का? चांदेकराच्या बाजूने तुम्ही साक्ष द्याल का? मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही असं ती जयंतला बोलत असते। तर प्रेक्षकांनो पुढील भाग खूपच सुंदर आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे। तो म्हणजेच की फक्त ही 2 जी साक्ष आहेत ती त्यांच्यासोबतच चांदेकर व्यवहार करतात का? तर नाही, तर हे खूप लोकांसोबत व्यवहार करतात। मग ती लोक का नाही आली? ह्या 2 लोकांना यांनी विकत घेऊन इथे साक्षीसाठी उभं केलं असेल असंच आता सारडाचे वकील बोलत असतात आणि आम्हाला असं वाटतंय की तुम्ही यांची कसून चौकशी करावी। त्यावर आता अर्जुन बोलत असतो अजिबातच असं नाहीये। आणि तेव्हा मात्र इथे जज साहेब त्यांचा निकाल देणारच असतात आणि तेवढ्यातच आता इथे कलाने
अर्जुनला सांगितलेलं असतं की मी एक साक्षीदार घेऊन येते म्हणून। तेव्हा अर्जुन कोर्टाकडे थोडासा वेळ मागतो आणि म्हणत असतो, नाही थांबा, आमचा आणखी एक विश्वासू आणि त्यासोबतच जो काही केस आहे त्या केसला नववळण देण्याचं नक्कीच प्रयत्न होईल। आणि तेव्हा आता इथे कला म्हणत असते, थांबा, इथे मात्र हे सगळं काही या पद्धतीने झालेलं नाहीये, कारण आता आमच्याकडून सुद्धा ओरिजिनल हिऱ्यांची ऑर्डर गेली होती आणि मध्येच या सगळ्यांची अफरातफर झालेली आहे। तेव्हा मात्र राहुलवर रोहिणी प्रचंड चिडलेली असते आणि अद्वैत खूपच जास्त खुश झालेला असतो, कारण कलाने असे काही भन्नाट पुरावे सादर केलेले असतात, त्यामुळे चांदेकर निर्दोष झाल्यानंतर तो मात्र सुखरूप बाहेर आलेला असतो। तर पाहत राहा लक्ष्मीच्या